तर आज आम्ही ना रामलिंगच्या मंदिरात गेलो होतो, पण खूप गर्दी होती. आज नागपंचमी पण आणि पहिला सोमवार पण, त्यामुळे खूप गर्दी होती. पण तरी पण आम्ही लाईनमध्ये लागून दर्शन घेतलं. छान दर्शन झालं नंतर आमचं. त्यानंतर घरी आले आणि खिचडी करायला घेतली. खिचडीची थोडक्यात रेसिपी शेअर करते. साबुदाण्याची खिचडी, शेंगदाणे भाजून घेतलेत छान. त्याच्यानंतर तूप टाकलंय कढईमध्ये आणि बटाटा बारीक चिरून घेतला, तो टाकला. 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत मी वाटायला, ते वाटून घ्यायचे. बटाटा मध्ये मध्ये हलवत राहते. नंतर बटाट्यावरती झाकण ठेवून बटाटा छान परततो आणि तेच मी बटाटा हलवूनच घेते आहे. आता बटाट्यावरती झाकण ठेवून ते मी वाटण करून घेणार आहे. नंतर ते वाटण मी बटाट्यातच टाकून दिलं. नंतर शेंगदाण्याचा कूट करून घेतला. शेंगदाण्याचा कूट जो आहे तो साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतला. नंतर मिक्स केला तरी पण चालतो कढईमध्ये टाकल्यानंतर, पण मी अगोदरच मिक्स केला. नंतर तो पण कढईमध्ये टाकून दिला आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं. नंतर छान असं हलवून घेतली खिचडी. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते. सगळीकडेच असेच करत असतील कदाचित, काहींची पद्धत पण वेगळी असेल. मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकला, त्याने काय होतं ना, आपली खिचडी छान मऊ शिजते आणि खायला पण छान लागते. म्हणजे अशी दाताखाली वगैरे असं काही वेळेस होतं साबुदाणा थोडाफार कमी भिजतो वगैरे, तर मग पाण्याचा शिंतोडा टाकला ना थोडासा छान भिजली जाते. तर असं आम्ही 4-5 जणींनी मिळून केलता हा फराळ सगळा. तर एक मी संध्याकाळी भेटतीये. तर तयार झाली आहे, नागपंचमीला जायचं आहे वारुळासाठी, वारुळाला पुजायला. तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी दाखवते. हे कानातले घेतले, साहित्य दाखवते अगोदर. मी काय शिरेडी झाली ते दाखवते. कानातले घेतलेत हे. नंतर हे अहोंचं गळ्यातलं, अहोंचं, आणि साडी साधीच घातली. नंतर साहित्य दाखवते आता मी काय काय घेतले ते. हळदी कुंकू घेतलंय. नंतर आमच्याकडे इथे दिंडे म्हणतात याला, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही. दिंडे घेतलेत. नंतर इथे दूध घेतले, मुंग्यांसाठी साखर घेतली आहे, पाणी घेतले, लाह्या घेतल्यात ज्या लाह्या असतात त्या. नंतर फुलं घेतली आहेत, धूप घेतली आहे, उदबत्ती शिल्लक नव्हती आता माझ्याकडे, आणि हा धागा घेतला आहे पिवळ्या करून, तो घेतला आहे. आमच्याकडे एवढंच साहित्य घेतात. नैवेद्य वगैरे नाही घेत आमच्याकडे, एवढं साहित्य घेतात. निघालो होतो आता मंदिरात जायला, पण फोटो काढल्याशिवाय बायकांना आपल्याला जमत नाही. रेडी तर एक तर सणाच्या दिवशीच आपण रेडी होतो. नंतर आता पूजा करायला आलोय. 4-5 जणीच होतो आम्ही. आमचं सोसायटीचं जे गार्डन आहे तिथेच थोडंसं छोटंसंच वारुळ होतं हे, तिथेच आम्ही पूजा केली. एक 4-5 जणीच होतो. सोसायटीतल्या सगळ्या भरपूर घरं आहेत आमच्या सोसायटीमध्ये, तशी 40 घरं आहेत. पण आता जे ते ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जातं. बऱ्याच भागांमधले लोक आमच्या इथे राहतात. तर मग काही जण काहींकडे सकाळी जातात, काहींकडे बोलतात की आमच्याकडे जेंट्स जातात, काही बोलतात आमच्याकडे जातच नाहीत. मग जसं होईल तसं मग आम्ही एवढ्या जणी 4-5 जणी गेलो होतो. तर छान पूजा वगैरे केली आम्ही मस्त. सणाचं कसं असतं, लेडीजचं कामं वगैरे उरकून मस्त निवांत गप्पा मारायच्या. गप्पा मारणं, धमाका हे चालू असतं नाही का. नंतर थोड्याशा फुगड्या वगैरे खेळतो. गावाकडे तर फेर वगैरे धरतात, पण आता फेर वगैरे कोणाला गाणी पण येत नव्हती, काहींना येत होती, तर त्या थोड्याशा लाजत होत्या. मग त्यामुळं गाणे वगैरे नाही खेळलो, फुगड्याच खेळलो. फुगड्यांमध्ये पण छान मज्जा आली, छान खेळलो आम्ही, मस्त मज्जा आली. नंतर चालल्या होत्या 1 बाय 1 एकेकाच्या फुगड्या चालल्या होत्या. कोणाला खूप जोरात खेळता येत होतं, कोणाला नव्हतं येत, असंच चालू होतं मग फुगड्यांचं पण. छोटी छोटी मुलं पण आली होती बघायला काय करतात बायका नेमक्या. ह्या आमच्या सोसायटीतल्या काकू आहेत, ह्या खूप छान सगळ्यांना हँडल करतात, सगळ्यांना समजून वगैरे सांगतात. खूप छान काकू आहेत आमच्या इथल्या स्वभावाने. हे कराय सुरू. नंतर ह्या ज्या होत्या केशरी कलरच्या साडीवाल्या, त्या टीचर आहेत, त्या खूप छान फुगडी खेळत होत्या. ॲक्च्युली या दोघी पण खूप छान फुगडी खेळत होत्या. मस्त त्यांची फुगडी रंगली होती. छान फुगडी खेळल्या त्या दोघी. नंतर मी आणि ही सुवर्णा, आम्ही दोघी सुवर्णा नाव आहे हिचं. सुवर्णा माझी खूप छान मैत्रीण झाली. कमी दिवसात आमची खूप छान मैत्री झाली. खूप छान फुगडी आम्ही खेळलो दोघी जणी. आमची फुगडी पण जवळजवळ 30 सेकंदांच्या पुढे चालली होती बरोबर. नंतर मग ती बोलली की ती पाया पडली माझ्या, म्हणतात की पायाला पाय लागतो हे खेळताना, म्हणून पाया पडतात. नंतर फोटो वगैरे क्लिक केले. व्हिडिओमधलं थोडं जरी काही आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नंतर ह्या बस फुगडी खेळत होत्या. नंतर हे थोडेसे फोटो वगैरे.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ताईंनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज.